नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठी माणसासाठी शिवसेनेनं बरंच काही केलं. शिवसेनेनं इतिहास टिकवायचा प्रयत्न केला. शिवसेना नेते संजय राऊतांचं वक्तव्य. भाजपने इतिहास विस्कटण्याचा प्रयत्न केला. राऊतांची टीका. 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात. सूत्रांची माहिती, एक डीसीपी तर दुसऱ्या एसीपी दर्जाचे अधिकारी. आवडत्या पोस्टिंगसाठी खरातशी संपर्क. सूत्रांची माहिती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिलला. सरकार पक्षाकडून पेनड्राईव्ह मधील फाईल्स ओपन होत नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा. न्यायालयाकडून संबंधित बाबींची पूर्तता करण्याची सरकारी पक्षाला सूचना. बीडच्या गेवराईत श्री क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहाची सांगता. धनंजय मुंडेंनी घेतली महंत शिवाजी महाराज यांची भेट. सांगतेला धनंजय मुंडेंसह आमदार विजयसिंह पंडित यांची उपस्थिती. जालन्याच्या बदनापूरमध्ये पाणी टंचाईच्या झळा. हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती. महिलांची टँकर सुरू करण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगावमध्ये बलिदान देणारे जवान वैभव मांडोळे यांना अखेरचा निरोप. पप्पा उठाणा चिमुकल्याच्या हाकेनं परिसरात हळहळ व्यक्त. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वन विभागाची धडक कारवाई. खैर लाकडाचा टेम्पो जप्त. कारवाईत सुमारे 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. उल्हासनगरमध्ये स्मशानभूमीतून बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सन्मानपूर्वक स्थलांतरित. 6 दिवसांच्या उपोषणानंतर तोडगा. महापौर आमदारांनी घेतली राज असरोणकर यांची भेट. रायगडच्या महाडमध्ये हरवलेले मोबाईल. संबंधित तक्रारदारांना पोलिसांकडून परत. आतापर्यंत एकूण 4,80,000 किमतीचे 13 मोबाईल तक्रारदारांना परत. अमरावतीमध्ये देह व्यापारावर पोलिसांचा छापा. कारवाईत महिलांसह 3 अटक. 2 पीडित महिलांची सुटका. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.